मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। सर्वप्रथम मित्रांनो, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपल्याला दाखवणार आहोत की आपल्या बँक खात्याला आधार सीडिंग आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मग सर्वप्रथम आपण गूगलवर यायचं। इथं आधार डाउनलोड हे टाकल्यानंतर ही आधारची अधिकृत वेबसाईट आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसल्यानंतर 1 नंबरची जी लिंक आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। हे क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे। या ठिकाणी आपल्याला सर्व अशी माहिती दाखवलेली आहे। या माहितीमध्ये आपल्याला चेक स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे। यामध्ये आपल्याला बँक सीडिंग स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। या ठिकाणी आपल्याला ज्या व्यक्तीचा आधार सीडिंग चेक करायचा आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। आधार नंबर टाकल्यानंतर मित्रांनो खाली कॅप्चा कोड टाकायचा आहे। कॅप्चा कोड टाकल्यानंतर मित्रांनो लॉग इन विथ OTP यावर क्लिक करायचं आहे। यानंतर आपल्याला आपल्या आधारला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक OTP येईल। तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे। 6 अंकी OTP टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे। त्यानंतर परत आपल्याला आधार सीडिंग स्टेटस याच्यावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला मित्रांनो आपला आधार स्टेटस ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे या ठिकाणी दाखवल।